नमस्कार. आज कविता नाही किंवा कुठलं गाणं नाही किंवा माझं वैयक्तिक कुठलं गाणं नाही. आज एक छोटीशी कथा घेऊन आली आहे. कथा ज्यात व्यथा आहे. ही कथा आहे आमच्या इचलकरंजीच्या ॲडव्होकेट प्रीती पटवा यांची. हे मी शेअर करते समाजातील अशा लोकांसाठी, विशेषतः अशा महिलांसाठी ज्या छोट्या छोट्या समस्यांसमोर गुडघे टेकतात, छोट्या छोट्या अडचणींमुळे हताश होतात, अगदी छोट्या छोट्या गोष्टींची तक्रार करत असतात आयुष्यात नेहमी आणि आयुष्याकडे नेहमी त्या तक्रारच करत असतात. माझ्या क्लिनिकमध्ये सुद्धा जेव्हा अशा हताश उदास महिला येतात तेव्हा मी प्रीती पटवा यांची कथा त्यांना थोडक्यात का असेना सांगते. इनफॅक्ट मी जेव्हा प्रीती ताईचा चेहरा मी डोळ्यासमोर आणते आणि जाणीव होते की आपल्या सगळ्यांची दुःख या प्रीतीताईंच्या दुःखासमोर खरंच काही नाही आहेत. प्रीतीताई आणि मी भेटायचो इचलकरंजीत वक्तृत्व स्पर्धांमधून, भाषणाच्या स्पर्धांमधून. शहरात कुठेही स्पर्धा असोत आमची दोघीची हजेरी नेहमी असायची. मी लहान गटात आणि प्रीतीताई मोठ्या गटामध्ये. मी कधी पहिला नंबर घेतला, कधी दुसरा, कधी तिसरा. पण प्रीतीताईचं मात्र रेकॉर्ड होतं. तिने दुसरा नंबर घेतल्याचं मला कधी आठवलं नाही. फक्त पहिला आणि पहिलाच. जिभेवरती साक्षात सरस्वतीचा वास. बोलायची अशी की अक्षरशः थरकाप उडायचा ऐकणाऱ्याचा. अंगावरती शहाळे यायचे आणि भाषण संपूच नये असं वाटायचं. जितकी हुशार तितकीच सुंदर. एक उमद, गोरपान, उंच आणि देखणं व्यक्तिमत्व. ब्युटी विथ ब्रेन असं म्हणलं तर वावगं ठरू नये. प्रीतीताईला न्यायाधीश व्हायचं होतं. ती आधी LLB झाली, LLM झाली आणि तिला न्यायाधीश व्हायचं होतं. तिला संविधान वाचायचं होतं, संविधानावरती अभ्यास करायचा होता, रिसर्च करायचा होता. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. या प्रीतीताईला मायोपॅथी नावाचा एक दुर्धर आजार झाला. जसं लाखात एक तिचं व्यक्तिमत्व होतं तसंच लाखात एक तिला हा आजार झाला आणि हा इनक्युरेबल आजार झाला. गेली कित्येक वर्ष ती आपल्या घरात, आपल्या खोलीत, आपल्या बेडवरती क्वारंटाईन आहे. ती फक्त बोलू शकते, ऐकू शकते आणि पाहू शकते. बाकी तिचं उठणं बसणं, तिला भरवणं, तिचं खाणं पिणं, सगळ्यासाठी तिचा एकमेव आधार म्हणजे तिचा मोठा भाऊ हे सगळं तिच्यासाठी करत असतो. पण प्रीतीताईने आयुष्यात हार मानली नाही. ती खचली नाही, ती थकली नाही, कधी रडली नाही. तिने एका इंटरव्ह्यूत म्हटलं होतं की तुम लाख सता लो जिंदगी फिर भी मैं तुम्हें गले लगाऊंगी. प्रीतीताईनं ट्युशन्स घ्यायला सुरू केल्या, क्लासेस घ्यायला सुरू केले. LLBचे, LLMचे, JMFCचे, न्यायाधीशचे जे कोर्सेस असतात त्याचे ती क्लासेस घ्यायला लागली, नोट्स काढायला लागली. जे LLBच्या CETचे क्लासेस असतात ते क्लासेस घ्यायला लागली, मुलांना मार्गदर्शन करायला लागली. तिच्याकडे शिकून कितीतरी लोक आज एक निष्णात वकील, जज झालेले आहेत. आणि ही गोष्ट शेअर करण्याचा एक अगदी आनंदाची, आम्हा इचलकरंजी वासियांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे नुकतेच आता आपले सरन्यायाधीश भूषण गवळी जेव्हा कोल्हापूरला आले होते त्यांच्याबरोबर देवेंद्र फडणवीस, आपले एकनाथ शिंदे या सगळ्यांच्या हस्ते तिचा सत्कार झाला, तिचा सन्मान झाला. आणि आम्हा इचलकरंजी वासियांसाठी ही खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे. तिच्या ह्या सत्काराचा, या तिच्या सन्मानाचा हा व्हिडिओ नक्की पहा.